आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। जवळपास 20 वर्षांनंतर राजकीय मंचावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, काय सांगाल? आज खरोखर एक आनंदाचा दिवस आहे। मराठी शक्ती कुठेतरी दुभागली होती, ती मराठी शक्ती पुन्हा आता एकत्र झालेली आहे आणि दोन्ही नेते एका मंचावरती, एका व्यासपीठावरती, एका विचारधारणेने काम करणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा उद्देशाने आज काम करणार। एकीकडे तुम्ही म्हणतात की संपूर्णपणे आनंदाचं वातावरण आहे। 12 वाजताची ही पत्रकार परिषद आहे, जागा वाटप कसं असणार आहे? कारण का सर्वांचं लक्ष लागलं त्याकडे जागा वाटप। जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे। ज्या ठिकाणी मनसेला जागा आहेत त्या मनसेला जागा दिलेल्या आहेत, उद्धव साहेबांच्या जागा आहेत त्या उद्धव साहेबांनी शिवसेना, कुठेही मध्ये कटुता नाही, सगळे चांगल्या मनाने आणि चांगल्या हेतूने आम्ही जागा वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेच्या 84 जागा होत्या त्या ठिकाणी सुद्धा स्वतः शिवसेनेकडून दावा आहे, मात्र मैत्री खातर आता मनसेला सुद्धा त्यातील काही जागा दिल्या जाणार। बघा, युती करायची म्हटलं तर एकमेकाच्या जागा एकमेकाला घ्यावेच लागणार, त्या पद्धतीने युती धर्म पाळावाच लागणार। ते शिवसेनेने पाळलं आणि मनसैनिकांनी सुद्धा पाळलं। जरी ठाकरे बंधू एकत्र येत असले तरी मुंबईला माहिती आहे की कोणाला निवडून द्यायचं असं विरोधक म्हणतात। चालेल, बघूया ना। मुंबई आम्हाला सुद्धा माहिती आहे ना कोणाला निवडून द्यायचं काय। शेवटी जनतेचा कौल हा महत्वाचाच कौल आहे। त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे होते, त्यावेळेला मुंबईचा पुढील महापौर हा खान होईल असं सुद्धा भाजपकडून म्हटलं। बघा, आता भाजपवाले काही बोलतील, भाजपवाले जाऊन पाकिस्तानामध्ये कोणाच्या समाधीला पाया टेकले, कोणाला केक भरवला आणि मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार आणि टोपी घालून खीर खुर्मा कोणाचा घाल। मुसलमानांना फक्त मतासाठी त्यांना पाहिजे मुसलमान, बाकी मुसलमान नको आहेत त्यांना। त्यामुळे त्यांनी वल्गना करू नये। खान बिनचा आता आम्हाला ते जातीय वाद करायचा नाही। सगळे आम्ही जी ईश्वराने जन्म दिला एखाद्या व्यक्तीला, एका माणसाला, तो माणुसकीचा धर्माप्रमाणे आमचे बाळासाहेब बघत होते, तीच प्रथा आता उद्धव साहेब बघतात। आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये मतांची ज्या प्रकारे विभागणी झाली त्यानुसार आता मतांची विभागणी जी झाली होती त्यानुसार एकत्र आता ही सर्व मतं येतील, सगळे मतं एकत्र येणार आणि मतदार बघा, मतदार एक फिक्स वोटर होतील आमचे ह्या निवडणुकीनंतर। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर आपण पाहतो या ठिकाणी हे आमदार महेश सावंत होते, त्यांच्याशी आपण बातचीत केली आणि आता आपण पाहतो दोन्ही ठाकरे बंधू हे आज एकाच मंचावरती पाहायला मिळतात। पत्रकार परिषद त्यांची जी ती होणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।